मित्रांनो नमस्कार. परवा लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक कार्यक्रम झाला. काँग्रेसमधून आयात केलेल्या एका नेत्याला त्यांनी जिल्हाध्यक्ष केलं आहे आणि काँग्रेसमधूनच आयात केलेल्या एका नेत्याच्या हस्ते या जिल्हाध्यक्षाचा सत्कार, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जेही काँग्रेसमधनं नेते गेलेली होती भारतीय जनता पक्षामध्ये, त्या 3 काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याची खूप चर्चा महाराष्ट्रामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा माध्यमांमध्ये झाली. हे तिन्ही नेते जे आज भारतीय जनता पक्षाकडनं बोलत आहेत, हे काँग्रेसकडून आयुष्यभर भोगून उपभोगून फायदा करून घेऊन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. अशोक चव्हाण साहेब, बसवराज पाटील साहेब आणि अर्चनाताई चाकूरकर, या तिघांची 3 वक्तव्य खूप चर्चेमध्ये राहिली. यातल्या पहिल्या वक्तव्यापासून मी सुरुवात करतो, कारण हे जे वक्तव्य आहे हे या तिघांनाही लागू होतं. जे बोलले त्यांनाही लागू होतं आणि जे इतर 2 जण आहेत त्यांनाही लागू होतं. तर या कार्यक्रमामध्ये आणि विशेष म्हणजे हे जे वाक्य आहे जे बोललेलं, ते भारतीय जनता पक्षाच्या एका अतिशय चांगल्या आणि महान नेत्याचं वक्तव्य आहे. त्यांच्या कवितेच्या 2 ओळी आहेत. अर्चनाताई पाटील चाकूरकर असं म्हणाल्या की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. आणि ह्या 2 ओळी ह्या तिघांनाही लागू आहेत. छोट्या मनाची जर गोष्ट करायची झाली तर ह्या तिघांचंही मन छोटं होतं, म्हणूनच ह्यांनी काँग्रेस पक्षाला सोडलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ज्या पक्षाने तुम्हाला आयुष्यभर दिलं त्या पक्षाला सोडून जाताना तुम्हाला थोडंसुद्धा मोठं मन करून राहावंसं वाटलं नाही, थांबावंसं वाटलं नाही. तुमच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, तुमचे वैयक्तिक फायदे, तुमच्या वैयक्तिक लालसा याच्यावरती चालत जाऊन तुम्ही काँग्रेस पक्षाला सोडलं आणि भारतीय जनता पक्षाला जवळ केलं. परंतु यातली जी दुसरी ओळ आहे की टूटे मन से कोई खडा नाही होता, हे पण तेवढंच खरं आहे. कारण खरंच सांगू का, या तिघांचीही मनं कुठंतरी मधून तुटलेली आहेत, त्याला तडे गेलेले आहेत आणि यांच्या प्रती लोकांच्या मनाला त्याच्यापेक्षा जास्त तडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या मनाला तुमच्या प्रती जे तडे गेलेले आहेत, त्या तड्यांमुळे तुम्ही कधीच उभे राहू शकणार नाही, हे तेवढंच मोठं सत्य आहे. आणि छोट्या मनाची गोष्ट तुम्ही तुम्हाला आत्ताच केली. या तिघांचंही मन छोटं होतं. यांना मोठं मन दाखवून काँग्रेस पक्षामध्ये थांबावंसं वाटलं नाही. जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीत त्यांना वाटला आणि असं वाटलं की केंद्रात असेल किंवा राज्यात असेल, आता काँग्रेस पक्ष परत एकदा उभारी घेऊ शकेल का नाही, तेव्हा यांना वाटलं की आपण दुसरं घरटं जवळ करावं आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाला जाणं पसंत केलं आणि आता त्या ठिकाणी ते आहेत. दुसरं जे वक्तव्य होतं ते बसवराज पाटील साहेबांनी केलं. ते असं म्हणाले की लातूरची जी काही प्रगती झाली त्याला नांदेडकरांचा आशीर्वाद होता आणि लातूरकरांना कायम नांदेडकरांचा आशीर्वाद लाभेल. हा लातूरकरांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. लातूरकर स्वतः कर्तृत्ववान आहेत आणि म्हणून इथपर्यंत उभे आहेत. पण बसवराज पाटील साहेबांनी लातूरकरांच्याबद्दल असं अपमानजनक वक्तव्य करावं यात विशेष काही नाही. कारण बसवराज पाटील मुरुमकर साहेब हे लातूरचे नाहीच आहेत ना, ते लातूरकर नाही आहेत. ते पहिले मुरुमकर आहेत, नंतर धाराशिवकर आहेत. त्याच्यामुळे बाहेरच्या जिल्ह्याचा माणूस लातूरबद्दल ममत्व भाव बाळगेल, प्रेम बाळगेल, स्वाभिमान बाळगेल असं आपण समजण्याचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे लातूरच्या लोकांच्याबद्दल किंवा लातूरकरांच्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल असं दुय्यम दर्जाचं वक्तव्य ते करूच शकतात. त्याच्यात त्यांची काहीच चूक नाही, कारण ते आपले नाहीच आहेत. असा एकतर दुसऱ्या पक्षातनं उसना घेतलेला नेता भारतीय जनता पक्षात घेतला आणि दुसऱ्या जिल्ह्यातनं उसनवारी आणून तो लातूर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष केला गेलेला आहे. इतकी दयनीय अवस्था लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता, त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातला माणूससुद्धा आपल्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष करायला सापडला नाही. इतकी केविलवाणी अवस्था भारतीय जनता पक्षाची लातूरमध्ये आहे, असं त्यांच्या स्वतःच्याच कृतीवरून सिद्ध होतं आहे. जेव्हा की भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत. असं असूनही त्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पक्षाचा आणि स्वतःच्या जिल्ह्यातला माणूस अध्यक्ष करायलाही सापडू नये, ही त्यांची अगतिकता दाखवणारी कृती आहे. आणि याच्याही पुढं जाऊन सांगतो, असं वक्तव्य करून बसवराज पाटील मुरुमकर यांनी सगळ्यात मोठा अपमान त्यांचे गुरु शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा केला आहे. कारण लातूरच्या प्रगतीमध्ये
विलासराव देशमुख साहेबांची जी काही गरुड झेप होती लातूरच्या प्रगतीबद्दलची, त्या गरुड झेपीला त्याच्या पंखाला बळ देण्याचं काम हे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांच्या सुरुवातीच्या काळात केलेलं आहे. हे आपण सगळेच जण जाणतो. आणि आज काहीतरी वेगळं घडलेलं आहे म्हणून त्याला आपण नाकारण्याचा करंटेपणा आपण दाखवू नये. सुरुवातीच्या काळामध्ये शिवराज पाटील साहेबांनी विलासराव देशमुख साहेबांना तिकीट दिलं, त्यांना विधानसभेला उभं केलं, त्यांना निवडून आणलं. कदाचित पहिली मंत्रिमंडळाची संधीसुद्धा शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना दिली असेल, किंवा त्यांचं शेवटी विचारलं जातं ना की बाबा यांना मंत्री करावं का न करावं. त्यांचा शुभेच्छा शुभाशीर्वाद असल्याशिवाय पहिल्या वेळेला कोणी मंत्री होत नसतं. ठीक आहे, नंतर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे होता, पण सुरुवातीला जी व्यक्ती संधी देते त्यांनीच ती संधी दिलेली आहे हे आपण नाकारू नये. तसे हे 3 नेते काँग्रेस पक्षाने त्यांना जे दिलं ते आज सर्रास नाकारत आहेत आणि सगळं स्वतःचं श्रेय असं म्हणत आहेत. तसा करंटेपणा आपण दाखवू नये. शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी सुरुवातीच्या काळात विलासराव देशमुख साहेबांसाठी जे केलं ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्यांच्या करण्याबद्दल आपण त्यांचा आभारी असलं पाहिजे. परंतु बसवराज पाटील मुरुमकर साहेबांचा किती करंटेपणा आहे की ज्या व्यक्तींनी त्यांना मानसपुत्र मानलं आणि जी व्यक्ती यांचा गुरु आहे अशा पद्धतीची प्रतिमा आयुष्यभर बसवराज पाटलांची राहिली, त्या शिवराज पाटील चाकूरकरांना श्रेय देण्याची ऐवजी आजच्या फक्त राजकीय लाभासाठी ते नांदेडकरांना लातूरच्या प्रगतीचं श्रेय देत आहेत आणि भविष्यातसुद्धा त्यांचा आशीर्वाद लागेल असं म्हणत आहेत. हे सुद्धा त्यांच्या मनाचा कोतेपणा दाखवणारं आणि अतिशय स्वार्थी असं हे वक्तव्य आहे. आणि ही वक्तव्य करून त्यांनी लातूरकरांचा आणि शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा सुद्धा अपमान केला आहे, हे पण मला इथं तुम्हाला सांगावं लागेल. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे अशोकराव पाटील अशोक चव्हाण साहेब. त्यांनी तर कहरच केला. ते असं म्हणाले की 2010च्या नंतर 14 वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये वनवास भोगला. अहो चव्हाण साहेब, वनवास भोगण्यासाठी सुद्धा आधी स्वतः राम असावं लागतं. कृती विचार रावणाचे आणि उपमा रामाची, हे काय बरोबर नाही. आणि तुमच्या वडिलांना काँग्रेस पक्षाने कितीदा मुख्यमंत्री केलं, तुम्हाला काँग्रेस पक्षाने कितीदा मुख्यमंत्री केलं, तुमच्या वडिलाला केंद्रामध्ये गृहमंत्री केलं, तुम्हाला इथं मंत्रिपद दिलं. अगदी नंतरसुद्धा जे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामध्ये सुद्धा एक मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने बांधकाम मंत्रिपद स्वीकारावं हे न शोभणारं असून सुद्धा तुम्हाला बांधकाम मंत्रिपद दिलं. तुम्हाला नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, तुमच्या पत्नीला आमदार केलं. म्हणजे हा कसा वनवास आहे? आणि तुमच्या नशिबाला काँग्रेसमध्ये असताना जो वनवास आला होता ना, असा वनवास काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नशिबाला यावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला देऊ इच्छितो. सोन्याच्या ताटात सोन्याच्या वाटीतून सोन्याच्या चमच्याने खाणारी तुम्ही लोक काँग्रेसच्या जीवावर, आणि तुम्ही वनवासाच्या गप्पा करता. तर मग असा वनवास सोन्याचं ताट सोन्याची वाटी सोन्याचा चमचा हा तर वनवास काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नशिबाला यावा. आणि त्याच्या उपरोक्ष मी तुम्हाला जाऊन सांगतो की तुम्हाला जर असं वाटत असेल की काँग्रेस पक्षामध्ये मला 14 वर्षाचा वनवास झाला तर गंगाधरराव कुंटुरकर साहेबांनी काय म्हणावं, काँग्रेसमध्ये जे असंख्य कार्यकर्ते प्रताप पाटील चिखलीकरांनी काय म्हणावं. तुमच्या राजकीय उदयाच्या नंतर आणि नांदेड जिल्ह्याचा कारभार तुम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वतःच्या हातात घेतल्याच्या नंतर कित्येक नेत्यांनी खऱ्या अर्थाने त्या नांदेड जिल्ह्यामध्ये वनवास भोगला. त्या वनवासाला तुम्ही काय म्हणणार? कितीतरी नेते ते बिचारे कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून गेले, जेव्हा की त्यांची पहिली पसंती आणि त्यांच्या रक्तात काँग्रेस होती, त्यांच्या काळजात काँग्रेस होती. ती सुद्धा लोक तुम्ही मजबूर केली काँग्रेस पक्ष सोडून जाण्यासाठी. आणि काँग्रेस पक्षाला त्या जिल्ह्यात मोठं करण्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही स्वतःला मोठं करण्याकडे लक्ष दिलं. आणि पक्ष संघटन मी बांधलं किंवा मी एवढे आमदार आणले, मी जिल्हा परिषद ताब्यात ठेवली, ती तुम्ही ठेवली हो. पण काँग्रेस पक्ष तुम्ही खिळखिळा केला, कमजोर केला, मजबूत नाही केला. ते तर नशीब आहे काँग्रेस पक्षाचं की तुम्ही काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतरसुद्धा स्वाभिमानी काँग्रेसचा कार्यकर्ता, वैचारिक बांधिलकी असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता, नैतिक बांधिलकी काँग्रेसचा असलेला कार्यकर्ता आणि स्वतःच्या जीवाला लाज असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता तुमच्यासोबत काँग्रेस सोडून गेला नाही, तो काँग्रेसमध्येच राहिला. आणि त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेस आज टिकली आणि जिवंत आहे. नाही तर तुम्ही तर पूर्ण तयारी केली होती की नांदेडची काँग्रेस ही माझ्याच ताब्यामध्ये कशी राहील आणि माझ्यासोबतच दुसरीकडे कशी जाईल, ही पूर्ण तयारी तुम्ही केली होती. तो आज तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेला आहे म्हणून काँग्रेस पक्षाबद्दल काहीतरी चुकीचं वक्तव्य करणं हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही काँग्रेस पक्षाबद्दल तुम्हाला ठीक आहे, हे बघा तुम्ही काय प्राधान्य दिलं हे सगळ्या
महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे आणि खास करून नांदेडकरांना माहिती आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये का गेला. या वयामध्ये जेलमध्ये जाऊन बसण्यापेक्षा भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेलं बरं, या एकाच कारणासाठी तुम्ही भाजपमध्ये गेला आहे. हे सगळ्या नांदेडकरांना माहिती आहे, हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे आणि हे सगळ्या भारतातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी आता सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करणं आणि मला कशा पद्धतीने माझ्यावरती काँग्रेसमध्ये माझ्या नशिबाला वनवास आला असं काहीतरी वक्तव्य करणं हे खरंच तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला कधी काळी का असेना पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेता मानलेला आहे आणि त्या ज्या त्यांच्या श्रद्धा तुमच्याप्रती होत्या, तुमच्याबद्दलची एक चांगली जी भावना होती, त्या भावनेला ठेस पोहोचेल असं तुम्ही कृती करून आता गेलात ना भाजपमध्ये, सुखी राहा, छान राहा, भाजपबद्दल चांगलं चांगलं बोला. मागे फिरून काँग्रेसबद्दल वाईट बोलण्याची काही आवश्यकता आहे का? काहीच आवश्यकता नाही. तुम्ही असं नाही जरी बोललात तरी तुमचं भागेल. नाहीतरी आज जी काही तुमची भारतीय जनता पक्षामध्ये अवस्था आहे ती खूप दयनीय आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या उंचीने तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये राहिलात ती उंची आता तुमची भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. तुम्हाला तो सेफ भारतीय जनता पक्षामध्ये नाही आहे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण मी सांगतो प्रेक्षकांना की परभणीमध्ये मी एका लग्न समारोहासाठी गेलो होतो. तर तिथे परभणीतले आजचे जे भारतीय जनता पक्षात परवा गेलेले नेते सुरेश वरपुकर ते नांदेडच्या एका कार्यकर्त्याला स्टेजवरती असं म्हणाले, माझ्यासमोरच म्हणाले की मी साहेबांना भेटलो आहे, म्हणजे अशोक चव्हाण साहेबांना, आणि मला पक्षामध्ये यायचं आहे असं मी त्यांना सांगितलं आहे. तर हे निघून गेल्यावर तो कार्यकर्ता मला नांदेडचा काय म्हणाला माहिती आहे का? अहो भैयासाहेब म्हणला त्या पक्षात आमच्या साहेबाचं काही खरं नाही, हे कशाला यायला लागलेत म्हणून. म्हणजे ही अवस्था अशोक चव्हाण साहेबांची भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि हे त्यांच्याच अतिशय खंद्या समर्थकांनी ती खंत मला व्यक्त केली आणि आम्ही स्वतःच विचार करतोय म्हणला की किती दिवस भारतीय जनता पक्षात साहेबाच्या सोबत गेलो म्हणला आम्ही, पण आता तिथं कशाला राहायचं आणि किती दिवस राहायचं, आपल्या साहेबाचं काही खरं नाही तर आपलं काय होणार आहे, म्हणून आपण निघावं का काय या विचारात आम्हीच आहोत म्हणला. हे कशाला त्या पक्षात यायला लागलेत, इतकं स्पष्ट होतो मला बोलला. बरं, काँग्रेस पक्षाने तुम्हाला 2 वेळेस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, महाराष्ट्राचा नेता व्हायची तुम्हाला संधी दिली, पण तुम्ही मात्र जेव्हा मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर मी स्वतः अनुभवलं, तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतात, तुम्ही मात्र स्वतःला मर्यादित ठेवलं. जास्त करून तर तुम्ही नांदेड जिल्ह्यापुरतंच मर्यादित ठेवलं. त्याच्यानंतर जे लागूनचे जिल्हे होते परभणी आणि हिंगोली याच्या पलीकडं तुम्ही फारसं लक्ष पक्षवाढीसाठीही दिलेलं नाही आणि त्याच्यासाठी काही योगदानसुद्धा दिलेलं नाही. तुमच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये पालम नगरपंचायतची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे राहिले होते पक्षाचे, तुम्ही साधे झेंडेसुद्धा दिले नाही. म्हणजे मी स्वतः त्या बाबतीमध्ये तुमच्या लोकांच्या संपर्कात होतो, जे तुमच्या राईट हँड आणि लेफ्ट हँड आहेत त्यांच्या. तर साधा झेंडासुद्धा पक्षाच्या वतीनं त्यावेळेस काँग्रेसच्या पालमच्या कार्यकर्त्याला लाभला नाही. निधी वगैरे, निवडणुकीचा खर्च वगैरे हे तर लांबच राहिलं. साधा झेंडासुद्धा दिला गेला नव्हता. अशा पद्धतीने तुम्ही काँग्रेस पक्षाची सेवा केलेली आहे. आणि ही परिस्थिती आहे जेव्हा की पालम नांदेडपासून फार लांब नाही आहे, तुमच्या जिल्ह्याला लागूनचा तालुका आहे, तर ही अवस्था होती. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःपुरता विचार, एक बंदिस्त विचार आणि एक मर्यादित विचार करूनच काँग्रेस पक्षाची तुम्ही सेवा केलेली आहे. स्वतःचा काही स्वार्थ असेल तर मग काँग्रेस पक्षाला योगदान दिलं आहे आणि जर काही स्वतःचा स्वार्थ नसेल तर मग कशाला योगदान द्यायचं, अशा पद्धतीची भूमिका तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांना घेतलेली आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही काहीतरी बोलायचं आणि काहीतरी वक्तव्य करायची, याची हे तुम्हाला न शोभणार आहे आणि याची फारशी काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. परंतु मी परत एकदा शेवटी सांगतो की वनवास भोगायलासुद्धा राम असावं लागतं. विचार आणि आचार रावणाचे आणि उपमा मात्र रामाची, हे काही बरोबर नाही.